जय भीम नमो बुद्धाय। आज सांगली आटपाडी येथील व संभाजीनगर येथील खाडी रोड परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रात्री 3 वाजता सर्व समाज झोपी असताना अंधारात एखाद्या दरोडेखोरासारखं या महाराष्ट्र शासनाने महामानवांचा पुतळा गायब केला। त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनातील आमच्या माय भगिनीवरती जो लाठी हल्ला ह्या मनुवादी सरकारने केला, रक्तबंबाळ होऊस तर भीमसैनिकांना मारलं, त्याचा भीमराज सेना पक्ष या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे। अरे ज्या महामानवाने या देशाला सर्वोच्च असं संविधान दिलं, ज्या महामानवाच्या नावावरती या महाराष्ट्राच्या गल्लोगल्लीमध्ये भीक मागून तुम्ही मताच्या माध्यमातून तुमचं सरकार बनवलं, जेव्हा मताची गरज असते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमचा स्वतःचा बाप म्हणाले तुम्ही कमी करत नाही, परंतु निवडून आल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या डोळ्यात खुपतो, तुमचा छुपा अजेंडा तुम्ही राजरोसपणे चालवता। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण सत्तेवर आल्यापासून सातत्याने दलित समाजावरती, मुस्लिम समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत। हे सरकार काय फक्त बामणांचं सरकार आहे? अहो, तुमचं सरकार येण्यासाठी सर्व समाजाने तुम्हाला सहयोग दिला, म्हणून हे पाशवी बहुमत तुम्हाला मिळालं आणि त्या बहुमताच्या जोरावरती तुम्ही या महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करता, या महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करता। यासाठी तुम्हाला आम्ही सर्वांनी मिळून निवडून दिलं का? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आम्ही आमच्या सोबत फक्त एका शब्दावर आलो होतो। आपण म्हणाला होता की मी यांच्या सोबत आहे, माझी विचारांची युती नाहीये, फक्त आपण आपल्या समाजाच्या विकासासाठी आपण एकत्र जायचं आहे। परंतु आज जे काम चालू आहे या महायुती सरकारचं, हे पूर्णतः आंबेडकर विचारांच्या विरोधात काम चालू आहे। आपण त्या सरकारमध्ये एक जबाबदार मंत्री आहात, आपण या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, आपल्यावर आम्हाला खूप आशा आहे, परंतु आपण आमच्या आशा पूर्ण कराव्यात, आपण आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। ज्या प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण रात्रीच्या अंधारात दरोडेखोरासारखा, एखाद्या चोरासारखा आपण हलवला, आपण तो पुतळा पूर्ण मान सन्मानाने त्या ठिकाणी पूर्ण बसवण्यात यावा। त्याचप्रमाणे संभाजीनगरचे पालकमंत्री, जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणतात, जे सतत म्हणत असतात की आज मी जे काही आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आहे। मग संजयजी शिरसाट, अरे तुम्ही राहता तुमच्या मतदारसंघामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गायब होतो, तुम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आहात, जेवढा कळवळा तुम्ही बाबासाहेबाचा दाखवता